ताज्या बातम्यांसाठी नाशिक 24 न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। आज भारतीय माजी सैनिक संघ नाशिक जिल्हा यांच्या पंचवार्षिक निवडणूक नाशिक येथे महाराष्ट्र राज्याचे सहसचिव फुलचंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। सदर निवडणूक बिनविरोध झाली। भारतीय माजी संघाची स्थापना 1964 मध्ये झाली असून ती एकमात्र भारतीय संसदेची मान्यता असलेली संघटना आहे। निवडणुकीत नाशिक जिल्ह्यासाठी खालीलप्रमाणे कार्यकारिणी निवड झाली। अध्यक्ष लक्ष्मीकांत पारनेरकर, उपाध्यक्ष प्रकाश मेथने, सचिव विजय शिरसाट, खजिनदार पांडुरंग चौधरी, सहसचिव तुषार खरात, सभासद चंद्रकांत कांबळे, वैभव भार्गवे, गजानन पळशीकर, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जगन्नाथ शिरसाट आणि इम्तियाज शेख यांनी काम बघितले। यावेळेस आजीवन अध्यक्ष म्हणून फुलचंद पाटील यांच्या नियुक्तीबद्दल मान्यता देण्यात आली। सदर बैठकीस दिनकर पवार, दिंडोरी येथील संघटनेचे पदाधिकारी भरत खांदवे, भरत नागरे, चंद्रभान कळमकर, हिरामण पिंगळ, गणपत जाधव, उत्तम भुंगे उपस्थित होते। आज भारतीय माजी सैनिक संघ ही सैनिकांची सगळ्यात मोठी संघटना आहे। तिची नाशिक जिल्ह्याची निवडणूक पार पडली। निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली आणि निवडणूक बिनविरोध झाली। त्यात अध्यक्षपदी मी लक्ष्मीकांत पारनेरकर यांची निवड झाली। माझ्याबरोबरच सचिव म्हणून विजय शिरसाट यांची निवड झाली। भारतीय माजी सैनिक संघ हा अनेक वर्षांपासून कार्यरत आहे। आज आम्ही या इलेक्शन नंतर हा वचननामा केला आहे की बाबा आम्ही आमच्या संघटनेसाठी एक स्वतःचं ऑफिस असं नाशिकमध्ये असावं, ही फार वर्षापासून लोकांची इच्छा होती, पण ती पूर्ण झाली नव्हती। तर मी माझ्या या कार्यकाळामध्ये नाशिक शहराला एक माजी सैनिक संघटनेसाठी एक ऑफिस उपलब्ध करून द्यायची संकल्प केलेला आहे। आज आमच्या संघटनेमध्ये अनेक लोक अनेक विविध ठिकाणी सरकारी पदांवर विराजमान आहेत, परंतु मध्यंतरी काही काळात थोडीशी मर्यादा आली, पण या सगळ्या गोष्टीचा आम्ही विसरून संघटना जोमात पुढे न्यायचा निर्धार केलेला आहे। आज माझ्याबरोबर दिंडोरीचे लोक आहेत, सिन्नरचे लोक आहेत, नांदगावचे लोक आहेत, मालेगावचे लोक आहेत, कळवणचे लोक आहेत, निफाडचे लोक आहेत। आम्ही सगळ्यांनी ही संघटना पुढे न्यायची आणि सैनिकांची एक वेगळी ओळख निर्माण करून देण्याचा मानस घेतला आहे। धन्यवाद। जय हिंद। मी फुलचंद जिल्हा पाटील, जॉईंट सेक्रेटरी महाराष्ट्र राज्य। आज नाशिक जिल्ह्याची कार्यकारिणीची निवडणूक झाली। बिनविरोध सर्व निवडून आले। खेळीमेळीच्या वातावरणात ही निवडणूक झाली। त्यामुळं या जे निवडून आलेले नवीन अध्यक्ष आहेत आणि त्यांची कमिटी आहे त्यांना मी शुभेच्छा देतो आणि भावी वाटचालीस त्यांना यश लाभो